आजची आपली सिंपल पण खूपच टेस्टी अशी डिश आहे पनीर चिली ड्राय, जे आपण सुहाना यांच्या देसी ड्रॅगन या रेडी मिक्सच्या साहाय्याने बनवणार आहोत। पॅकच्या मागच्या बाजूला तुम्हाला सगळी माहिती मिळेल, कसं बनवायचा पदार्थ आणि इन्ग्रेडियंट किती प्रमाणात घ्यायचे। तर आपणही सुरू करूयात। त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात। तर 2 ढोबळी मिरची मी मीडियम साइजच्या मोठ्या आकारात कापून घेतलेल्या आहेत। 2 मीडियम साइजचे कांदे घेतलेले आहेत। पनीर त्यांनी 250 ग्रॅम सांगितलं होतं, पण मी 300 ग्रॅम घेतलेले आहे। लसूण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत स्लाइस मध्ये कट करून, आणि कांद्याची पात घेतलेली आहे गार्निशिंगसाठी थोडीशी, आणि एक रेडी मिक्सचं पॅकेट। तर सुरू करूया। तर कढई तापत ठेवलेली आहे मी, आणि त्याच्यामध्ये एक पळी भरून मी तेल ओतते, म्हणजे चमच्याने म्हणाल तर 2 चमचे तेल आपल्याला लागणार आहे। या रेसिपीमध्ये आपण पनीर फ्राय नाही करणार, त्यामुळे अगदी कमी तेलामध्ये ही रेसिपी बनणार आहे। तर आपण सुरू करूयात। त्यासाठी सगळ्यात अगोदर ही जी रेडी मिक्सची पावडर होती मी बाउलमध्ये काढून घेतली आहे, आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ओतून आपण हे पेस्ट बनवून घेणार आहोत। छान मिक्स करून घ्या, त्यामध्ये लम्स नकोय। आणि आता आपण कढईमधलं तेल आपलं तापत आलेलं आहे, तर त्यामध्ये अगोदर आपण लसूण आणि हिरवी मिरची घालूयात। हिरवी मिरची ही टोटली ऑप्शनल आहे। जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करा, आणि जर तुम्हाला खूप स्पायसी खाऊशी वाटतं किंवा खायला आवडतं तर तुम्ही ही ग्रीन चिली ॲड करा, कारण विदाउट ग्रीन चिली पण हे छान मीडियम स्पायसी बनतं। तर लसूण आपलं छान लाल व्हायला लागलेलं आहे, आणि हिरवी मिरची पण फ्राय झालेली आहे। आता आपण हाय फ्लेमवर सगळे पुढचे जे भाज्या आहेत त्या परतून घेणार आहोत। तर मी अगोदर कांदा घालते याच्यामध्ये, त्यानंतर जी आपण ढोबळी मिरची घेतली आहे ती टाकून घेऊयात। तुम्हाला जर भाज्या जास्त खायच्या असेल तर तुम्ही आणखी वेगवेगळ्या भाज्या सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता, म्हणजे बीन्स, गाजर किंवा ब्रोकली सुद्धा तुम्ही ॲड करू शकता, पण हे सगळं ऑप्शनल आहे। जे आपण हॉटेलमध्ये खातो ना नॉर्मल, अगदी तसंच बनतं हे पनीर चिली ड्राय। आता या भाज्या 2 मिनिट छान परतून घेतल्या की त्याच्यामध्ये पनीरचे क्यूब ॲड करायचे, आणि हे पनीरचे क्यूब सुद्धा 2 मिनिट हाय फ्लेमवर परतून घ्यायचे। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे। मुलं कधी कधी खूप हट्ट करतात, मम्मा पनीर चिली बनव, काहीतरी वीकेंडसाठी स्पेशल बनव। तर हे बेस्ट आहे, झटपट बनतं, हेल्दी पण आहे, आणि ऑइल पण कमी लागते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा। तर हे आपलं पनीर छान मी 2 मिनिट परतून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी आपण पेस्ट बनवली होती ना रेडी मिक्सची, ती ॲड करणार आहोत। आणि हार्डली 2 ते 3 मिनिट हे फक्त परतायचे। ह्याच्यामध्ये आणखी अर्धा ते 1 कप पाणी ओतायचे। मी हे शूट करायचं विसरले, पण तुम्ही नक्की ॲड करा पाणी, मी पण ॲड केलं होतं। आणि असं छान जी पेस्ट आहे ना ती सगळ्या पनीरच्या पीसला आणि भाज्यांना कोट झाली पाहिजे, इथपर्यंत ते मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग फ्लेम ऑफ करून आपण त्याच्यावर कांद्याची पात बारीक चिरून घालतोय। हे बघू शकता तुम्ही किती सुंदर बनलंय हे। आता मी हे सर्व करून घेते, तुम्ही सुद्धा बनवा आणि मला सांगा कसं झालंय। माझ्या रेसिपीला शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। असंच प्रेम देत राहा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।